हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमच्या स्नेहाच्या जगामध्ये. तर आज मी यांच्याकडनं एक चॅलेंज घेतला आहे. त्यांनी कालपासून असं जिम जॉईन केली आहे, ठीक आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की स्नेहा मला ना आता ऑइली फूड नाहीच पाहिजे, म्हणजे लाईक टोटली नो. इवन ते भाजीच्या टर्म्स मध्ये असो की वेगळ्या टर्म्समध्ये, लाईक काही भाजी केली या काही बाहेरचं खायचं असेल, ते प्रेफर तर घरचं करणार आहेत. आणि त्यांनी मला असा टास्क दिलाय की तू विदाऊट ऑइल मला जेवण बनवून दाखव. तर थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण की मी जसं माझं मम्मीचं घर होतं ना, तिथे आम्ही भरभरून ऑइल खायचो. म्हणजे लाईक एखाद्या भाजीला असं तेल नाही तरगत ना, तर ती भाजी मांडली जात नाही, ठीक आहे. तर मस्त तरीवाली भाजी करायची. चिकन असं तर मग विचारूच नका, ठीक आहे. आणि आता मला हा टास्क भेटलाय की विदाउट युझिंग ऑइल तुम्ही भाजी बनवायची, आणि लेट्स सी ते मी कशी बनवणार आहे. ओके, तर आता बघूया काय काय कसं कसं मी भाजी बनवणार आहे. पहिलं तर मी अंडे उकडायला टाकलेत. आय मीन उकडायला ना, मी शिजवायला टाकलेत, कारण की मला एका व्यक्तीने सांगितलं होतं की अंडे जर कुकरमध्ये बनवाल तर ते 2 शिट्टीमध्ये काम तमाम, लाईक एकदम भारी कुक होतील, ठीक आहे. आणि आता मी दाखवत आहे की मी बॅटर कसा बनवला आहे. सो दिस इज दी बॅटर. याच्यामध्ये आहेत कांदे, टमॅटो, लसूण, अद्रक, आणि हे सगळं मी उकळणार आहे. आणि याच्यामध्ये मी अजून मॅजिक इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे, जो की आहे काजू. हा घेतला आहे मी डब्बा. अरे हे बघा हो, याच्या आतमध्ये मी काजू ठेवलेत. इंडियन इंडियन पीपल्स, म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं निवारण असतं की अरे कसा जुगाड करायचा, काय करायचं, है ना. की बाई चॉकलेटची भरणी रिकामी झाली, त्याच्यात टाका मसाले, काळे मसाले, ठीक आहे. परत आपला कोणताही डब्बा एखादा हे होऊ द्या, संपू द्या, हॉर्लिक्स झाला, बाकीचे झाले, त्याच्यात लगेच मीठ, मिरच्या, अशा सगळ्या घरगुती आपल्या ज्या बाया आहेत, म्हणजे आता मी पण बाई आहे, बट जे इंडियन वुमेन्स आहेत ते असे काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी करत राहतात. आता हे DIY मुळे थोडेसे असे लाईक क्यूटी पाय डब्बे आले, परत अट्रॅक्टिव्ह गोष्टी ऍड करणं झालं, अशा गोष्टी आलेल्या आहेत, राईट. सो आता याला मी चढवत आहे गॅसवर. अरे सापडलं. तुम्हाला सांगते, इंडियन वुमेन्स ज्या आहेत त्या किचन मधल्या 2 गोष्टी सगळ्यात जास्त विसरतात. पहिलं तर आहे पक्कड, आणि दुसरं आहे चिमटीचं पक्कड. लाईक जेव्हा खरंच गरज असते तेव्हा ती भेटतच नाही. इथे तरी पडलेलं असतं, तिकडे तरी पडलेलं असतं. सो लाईक काय सांगायचं, आणि त्यातली मी पण एक आहे. तर गाईस, आता शिजलेले आहेत आपले अंडे, आणि मी तुम्हाला दाखवते की अंडे शिजतात कसे कुकरमध्ये. सो आता अशा प्रकारे मी ओपन केलेले आहे अंडे. आणि आता तुम्हाला वाटत असेल की अरे यार कसं शिजू शकतं, तर मी तुम्हाला फोडून पण दाखवते. तर आता अंडे फोडायची प्रक्रिया चालू झाली आहे. मी काय करते, हे असं पहिलं सगळ्या गोष्टीला असं टॅप करून घेते, आणि कसं लूज होऊन जातं. देन असं केलं की ते ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी निघून जातात. सी किती इझिली सगळं निघून गेलं. आणि काय असं धुवून घ्यायचं आणि निघालं. आणि आता ती ग्रेव्ही पण शिजलेली आहे, आणि त्या ग्रेव्हीचं मी बनवत आहे पेस्ट बनवल्यावर तुम्हाला लगेच दाखवते की ते कसं दिसत आहे. आणि ते खूप भारी दिसतं, म्हणजे वासावर तर एक नंबर वाटतंय. तर हे बघा, अशा पद्धतीने हे वाटण तयार झालेलं आहे, आणि हे खूपच ऑसम दिसतंय. आणि आतापर्यंत तरी होत्या नॉर्मल गोष्टी, पण आता जे ट्विस्ट चालू होणार आहे ते खरं तर आता चालू होणार आहे, कारण की मी आता याच्यावर कढई चढवली, आणि हा टास्कच आहे की बिना तेलाच्या अंड्याची भाजी कशी केली जाईल. तर फर्स्टली मी काय केलं, आता कढई चढवली आहे.
कढई चढवल्यानंतर ना आय वॉज थिंकिंग की मी डायरेक्टली अंडे त्याच्यामध्ये टाकू, आणि अंडे टाकल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये ती पेस्ट टाकू, आणि ती पेस्ट टाकल्यानंतर ना मी आपले इंडियन मसाले जे की आहे हळद, मिरची, घरकुल मसाला आणि काळा मसाला, बस दॅट्स इट. आणि याच्या व्यतिरिक्त चवीनुसार मीठ हे टाकून मी तुम्हाला लगेच दाखवते की ती भाजी किती सुंदर आणि अप्रतिम दिसते. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, मी एक थेंब पण तेल नाही टाकलं आहे भाजीला, आणि मी तुम्हाला दाखवते की ती भाजी कशी दिसत आहे. यो आता याच्यामध्येही असा कलर आलाय, वाय बिकॉज याच्यामध्ये एग यो तो काय असतो, तो पिवळा भाग असतो ना, तुम्ही कुठून टाकलेला आहे. टेस्ट वाईज अहो सांगतील तुम्हाला कशी झाली भाजी. तर स्वयंपाक रेडी झाला आणि तुम्हाला माहिती मी आज कुठे जेवायला बसणार आहे, तर त्या जागेवर मी तुम्हाला घेऊन जाते. आणि ती जागा इतकी मस्त आहे, लाईक जसं गावाकडे लोकांना शेत असतं, शेतामध्ये बसतात, मस्तपैकी जेवता, घराच्या बाहेर पटांगण असतं, पटांगणामध्ये बसून ते मस्तपैकी त्यांचा नाईटचा जो मील आहे ते घेतात. तसं आपल्या सिटी मध्ये जे राहणारी लोक आहेत, जे की कधी कधी गावाचा आनंद घेऊ शकतात, तर ते कुठे बसतात सांगा बरं मला. तर ते बसतात गॅलरीमध्ये. आणि गॅलरीचा व्ह्यू इतका मस्त आहे ना, लाईक आम्ही सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा आणि कधी कधी तर संध्याकाळचं जेवणही आम्ही गॅलरीमध्ये घेतो. तर तुम्हाला मी गॅलरी दाखवते, खूप सरप्राइझिंग आहे ती. आणि मी मला थोडाच पार्ट दाखवेल, कारण की बाकी मी थोडं थोडं करत दाखवेल तुम्हाला. सो तर ती ही जागा आहे जिथे बसून आम्ही जेवणार आहे. मी काळी होत चालली कारण की तिथे उजेडच नाहीये. ठीक आहे, तर इथे बसून आम्ही खाली जेवणार आहे मस्त. आणि मी तुम्हाला रिव्ह्यूज सांगेल की ती भाजी विदाऊट ऑइल वाली कशी झाली होती. तर तुम्ही ही ते नक्की ट्राय करा घरी. आणि जे जे हेल्थ कॉन्शियस आहेत या ज्यांना ऑइल जास्त जमत नाही, तर त्यांनी थोडंसं हे ट्राय करा. आय नो कधी कधी विदाऊट तेलाच्या भाज्या चांगल्या लागत नाहीत, पण हेल्थ इज इम्पॉर्टंट देन